नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, 20 वर्ष अंगणवाडी सेवा केली तरीही पदोन्नती नाही। यामुळे अंगणवाडी मदतनीस यांनी उपोषण सुरू केलं आहे। नक्की या मदतनीस कुठल्या आणि त्यांनी उपोषण का सुरू केलं, ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। महत्त्वाची ही बातमी असणार आहे ताईंनो। जास्तीत जास्त सेविका ताईपर्यंत आणि मदतनीस ताईपर्यंत ही बातमी शेअर करा, जेणेकरून सर्व माझ्या सेविका मदतनीस ताईंना योग्य ती बातमी पोहोचेल। तर बघा ताईंनो, ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील गुडाळ या गावच्या अंगणवाडी सेविकांची, गुडाळ येथील अंगणवाडी मदतनीसांची। तर बघा, तिथं घटना काय घडली आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा, 20 वर्ष सेवा केली तरी पदोन्नती नाही, गुडाळच्या अंगणवाडी मदतनीसांनी केलं उपोषण। बघा, राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील अंगणवाडी मदतनीस माधुरी साताप्पा कांबळे यांनी 20 वर्ष मदतनीस म्हणून काम केलं आणि काम केल्यानंतरही त्यांना पदोन्नती न मिळाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। गुडाळ आणि गुडाळवाडी यांची ग्रामपंचायत एकच असून महसूल गाव वेगळे असल्याचे कारण देऊन त्यांना रिक्त सेविका पदांची नियुक्ती नाकारली जात आहे। त्यामुळे ताईंनो, ही महत्त्वाची बातमी आहे। आपण त्याच्या संदर्भात GR देखील पाहणार आहोत। तसे तेथील CDPO सर म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी काय म्हटले हे देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा, शेवटपर्यंत पहा। तर बघा ताईंनो, ही घटना आहे गुडाळ येथील। तर बघा, अंगणवाडी मदतनीस म्हणून या माधुरी कांबळे यांनी 20 वर्ष सेवा केली आणि आता एप्रिल 2026 मध्ये तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रभरातील भरपूर सेविका मदतनीस या रिक्त झाल्या, म्हणजे रिटायर झालेल्या आहेत आणि रिटायरमेंट झाल्यानंतर तेथील जागा ही रिक्त झालेली आहे। जागा रिक्त झाल्यानंतर अंगणवाडी मदतनीस, बघा, सेविकांची जागा जर रिक्त झाली तर त्या ठिकाणी ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांचं प्रमोशन होतं आणि ज्या ठिकाणी मदतनीसांची जागा रिक्त झाली त्या ठिकाणी नवीन भरती पुन्हा घेतली जाते। तर बघा, गुडाळ येथील जागा मोकळी झाली, त्यानंतर त्यांनी गुडाळवाडी येथे जागा मोकळी झाल्यानंतर त्या अंगणवाडी मदतनीसांनी तिथं नियुक्ती त्यांची नाकारली गेली आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्यांना लाभ दिला जात आहे। त्यामुळे अंगणवाडी मदतनीसांना या जास्त अनुभव असून देखील 20 वर्ष अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करून देखील यांना नियुक्ती त्यांची नाकारली गेली। त्यामुळे तेथील मदतनीस या उपोषण करणार आहेत। आता आपण त्याच्या संदर्भातला GR काय म्हणतोय, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या नियुक्तीच्या ज्या अटी आहेत त्या अटीमधील GR काय म्हणतोय हे थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा ताईंनो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या ज्या नियुक्तीच्या अटी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली, त्याचाच हा महत्त्वपूर्ण GR आहे। आता या GR मध्ये शासन निर्णय काय झाला हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा ताईंनो, शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात येणार, तसेच बघा त्यांची मिनी अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास कशा पद्धतीने तेथे नियुक्ती भेटणार आणि अंगणवाडी सेविकेंचे पद, बघा या ठिकाणी हेच आपल्याला पाहिजे, अंगणवाडी सेविकेंचे पद रिक्त झाले असेल तर अथवा या क्षेत्रातील नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असेल तर त्या गावातील अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांना ज्येष्ठतेप्रमाणे कशा पद्धतीने त्यांची नियुक्ती होणार हे आपण जाणून घेतोय। बघा त्यानं क ऑप्शन तुम्ही पहा, अंगणवाडी सेविकेंचे जर संबंधित जर पद रिक्त झाले असेल तर या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असेल किंवा तर त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे, तर बघा ग्रामपंचायत नव्हे, 2-3 गावांची ग्रामपंचायत एकच असते, छोटी छोटी गावं असतात, तर त्या ग्रामपंचायतीचा नव्हे तर महसुली गाव, प्रत्येक जे महसुली गाव आहे त्या महसुली गावामधील अंगणवाडी सेविका मदतनीसांची जर नियुक्ती तिथंच झाली तर बघा मदतनीसांची नियुक्ती जर तिथंच झाली तर त्यांचं प्रमोशन देखील त्याच महसुली गावामध्ये होणार। हीच आपली शासनाची जी भरतीची जी अट आहे तीच आहे। त्यामुळे आणि बघा त्यांनी स्पष्ट इथं नमूद केलं आहे, ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव कार्यरत असणाऱ्या केंद्राच्या अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता, स्थानिक रहिवासी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून 2 वर्षाची सेवा या अटीची पूर्तता करत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी। त्या क्षेत्रातील
एकापेक्षा जास्त मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव कालावधी जर समान असल्यास जास्त शिक्षण असलेल्या सेविका मदतनीसांना प्राधान्य द्यावे अशी महत्त्वपूर्ण या GRमध्ये सुधारणा करण्यात आले. तर बघा ताईंनो, हे पाहिलं की आपण अंगणवाडी सेविका मदतनीसांना कशा पद्धतीने सेवा ज्येष्ठतेनुसार कशा पद्धतीने त्यांची नियुक्ती होणार हे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच तेथील थोडक्यात आपण तिथे CDPO सर काय म्हटले हे आपण जाणून घेऊया. गुडाळ 171 ह्या अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहेत. तर गेल्या वर्षी दिनांक 28 जुलै 2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या इथे अपीलचा आदेश आलेला आहे. त्या अपिलामध्ये त्या गुडाळ या महसुली गावातल्या असल्याने त्यांना गुडाळवाडी येथील 102 क्रमांक अंगणवाडी येथे सेविकापदी प्रमोशन किंवा पदोन्नती देता येत नाही याबाबत आदेश प्राप्त आहे. तसा निकाल झालेला आहे आणि याबाबत आपण संबंधित मदतनीस यांनाही कळवलेले आहे. 23 शासन निर्णयानुसार त्याच महसुली गावातील कर्मचारी किंवा उमेदवार हे त्या पदभरती करता प्राप्त असतात, ज्याच्यामध्ये त्या महसुली गावाअंतर्गत येणाऱ्या वाडी, वस्ती, पाडे यांचा समावेश असतो.